नमस्कार श्रोतेजन हो. आज आपण गुरुकृपा लाभावी यासाठी काय केले पाहिजे आणि शिवदीक्षा का घेतली पाहिजे याविषयी थोडीशी आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी माझे आदरणीय सद्गुरुमूर्ती श्री श्री 108 निर्वाण रुद्रपुष्पती कुळेकर स्वामी महाराज यांच्या दिव्य व अनमोल चरणी साष्टांग प्रणिपात करून आपण पुढे व्हिडिओ चालू ठेवूया. सर्वात म्हणजे दीक्षा बऱ्याच लोकांनी माहीत नाही दीक्षा म्हणजे काय, गुरु करणे म्हणजे काय, आणि गुरु केला तरी गुरुवरती आपला निष्ठा आणि भाव बसणे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण जर पूर्णतेने गुरुला शरण गेलो, पूर्ण भावनेने गुरुला आपलं सर्व काही अर्पण केलं तर गुरुची कृपा झाल्या बिगर राहत नाही. त्यासाठी गुरुला तन मन आणि धन याने अर्पण व्हावे लागते. आणि हे कसे होता येईल याविषयी थोडीशी आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी आधी आपण गुरु करण्याच्या आधीचे जे जीवन आपले आहे ते एक दवदवी जीवन आहे. त्यात आपल्याला काही अर्थ लाभत नाही आहे. म्हणजेच की केव्हाही उठणे, केव्हाही खाणे, आचार विचार ह्या गोष्टीची आपल्याला काही माहिती नसते. आपण केव्हाही उठतो, केव्हाही खातो, आई वडिलांशी कसेही वागतो, स्वधर्म आपल्याला कळत नाही आणि सर्व काही घरात अशांतता निर्माण असते. आणि गुरु केल्यानंतर काय होते तर गुरु आपल्याला ह्या सर्व मायेजाळ्यातून मुक्त करतात आणि आपल्याला शिकवितात, हे भक्ता की तुझ्यामध्ये शिव आहे, तू इकडे तिकडे का भटकत आहे. आणि दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला समजते की आपण कोण आणि आपला धर्म काय, आपण काय करतोय, काय खातोय, काय पितोय आणि कसे वागतोय, आपले वर्तणूक कशी आहे. लिंगपूजा आपण करतो का. आता आपल्याला गुरुनी दीक्षा दिल्यामुळे आपण काय करतो, नियमित उठून आधी पहिल्यांदा लिंगपूजा केल्या बिगर आपण पाणी सुद्धा पित नाही. तरी हा एक आपल्याला गुरुने दिलेला सुलभ मार्गच आहे आणि गुरुची कृपा झाल्या बिगर राहत नाही. आणि दीक्षा घेतल्यानंतर हे जे ज्ञान प्राप्त होतं ते सर्व सद्मार्गाचाच मार्ग आपण स्वीकारतो. वाईट कृत्यापासून आपण लांब राहतो. आई बापाशी आपण आदराने वागतो. स्वधर्म आपला काय आहे हे जाणून घेतो. आणि हे सर्व कोण काय करत असेल तर त्यामागे पाठबळ आहे, ते म्हणजे केवळ एकच सद्गुरुमूर्ती. सद्गुरुमूर्ती अशी आहे की परब्रह्म स्वरूप. म्हणजे महादेव आपल्याला कधी भेटला का, नाही भेटला, भेटू शकत नाही. का भेटू शकत नाही तर महादेवानेच गुरुच्या रूपात अवतार घेतलेला आहे. आणि आपण महादेवाचं रूप जर पाहायचं असेल तर गुरुच्या रूपातच महादेवाचं रूप धरलेलं आहे. आणि गुरु म्हणजेच महादेवाचा साक्षात अवतार आहे. हे आपलं मन समजून घेत नाही आणि त्यामुळे आपल्याला जे फळ मिळायचं आहे ते मिळत नाही. म्हणून सद्गुरूच हा शिवाचा अवतार आहे आणि सद्गुरू सर्वस्व काय आहे हे ज्यावेळी एक निष्ठा आणि एक भाव बनतो त्यावेळी खरा तो भक्त मनवला जातो. म्हणून सर्वांनी एकाग्रतेने गुरुचे चिंतन आणि गुरुच्या सानिध्यात जावे, गुरुची कृपा आशीर्वाद घ्यावा आणि आपले जीवन दैनंदिन सुखी समाधानाने करावे. आता इतर राहिलेला काही जो भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुमूर्ती गुरु निर्वाण रुद्रपुष्पती कुळेकर स्वामी महाराज की जय.